आम्ही साक्षात विठ्ठल रुक्माई मानतोय म्हटल्यावर किती मदत होत असेल आणि आम्ही देवच मानतोय त्यांना. देव माणूस आहेत. देव माणूस आहेत होय. आणि साहेब आमचे देव माणूस आहेत. साहेब आमच्या भरपूर लोकांचं सगळी सेवा करतात. सगळ्यांचं मदतीला धावून येतात. आडीनडीला लोकांचं काही नड असली तर एका सेकंदात मिटवतात. साहेबांसारखा देव माणूस आयुष्यात आम्हाला सापडणार नाही. होय, तरी सुद्धा आम्हाला पण साहेबांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यांच्या घरी गेले एका माणसानं नेले आणि तिथं आम्ही फुकट घालून राहिलो. पण साहेबांच्या घरी आम्हाला भरपूर मदत होते. गोरगरिबांना मदत करतात. बोला साहेब आणि आमच्या वहिनी साक्षात आम्हाला विठ्ठल रुक्माईच भेटलेत. गोरगरीब एकदम छान, म्हणजे एकदम छान. असं आम्हाला कधी कमी लेखलं नाही. मस्त हे करतात, सर्वांना मदत, मस्त मदत करतात. एकदम भारी. आम्ही साक्षात विठ्ठल रुक्माई मानतोय म्हटल्यावर किती मदत होत असेल आणि आम्ही देवच मानतोय त्यांना. इतकी त्यांनी मदत केली आम्हाला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात आमदार राजाभाऊ खरे व कुटुंबियांकडून लाखो वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वारकरी व भाविकांसाठी 1991 सालापासूनची वारकऱ्यांच्या सेवेसाठीचे अन्नछत्र यावर्षी देखील आमदार राजाभाऊ खरे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने सुरूच. गोपाळपूर पंढरपूर रोडवर शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता आमदार राजाभाऊ खरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या हस्ते महाप्रसादाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला. आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी आमदार राजाभाऊ खरे यांच्यातर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं. पहाटेपासूनच हजारो वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादात गरमागरम शाबू, केळी आणि उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वारकऱ्यांना आवश्यक असलेली विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आमदार राजाभाऊ खरे यांनी वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करत वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून हा उपक्रम राबवला. महिलांसह युवक आणि ग्रामस्थांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेत महाप्रसादाचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वारकऱ्यांनीही आयोजकांचे आभार व्यक्त करत या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत आहेत. भाविकांच्या सेवेत आमदार राजाभाऊ खरे कुटुंबीय तत्पर. या महाप्रसादामध्ये पंढरीत आलेल्या वारकरी भाविकांचे मनापासून सेवा करत आहेत. मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे, त्यांच्या धर्मपत्नी सौ तृप्तीताई खरे तसेच त्यांच्या कन्या कुमारी अवंती खरे आणि कुमारी अबोली खरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना आपुलकीने महाप्रसाद वाढला. आमदार महोदयांच्या संपूर्ण कुटुंबाला अशा प्रकारे थेट सेवेत पाहून उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केलं. द्वादशीलाही अन्नाचा महाप्रसाद. एकादशीच्या उपवासानंतर रविवार दिनांक 26 जुलै रोजी द्वादशीच्या दिवशी पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पूर्ण अन्नाच्या भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांची सेवा हीच आमची विठ्ठल सेवा. आमदार राजाभाऊ खरे. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजाभाऊ खरे व सौ तृप्तीताई खरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरवरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची आणि विठ्ठल भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे परम भाग्य आहे. वारकऱ्यांच्या रूपात आम्हाला साक्षात विठुरायाचे दर्शन घडते. ही परंपरा आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने पार पाडत आहोत. आमदार राजाभाऊ खरे व सौ तृप्तीताई खरे. या महाप्रसादाचा लाभ हजारो वारकऱ्यांनी घेतला असून खरे कुटुंबाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पंढरपूर ही वैकुंठवासी पंढरी नगरी आहे. इथं वैष्णवाचा मेळा हा आषाढी एकादशीला भरला जातो आणि एक परंपरा पडत गेलेली आहे की आपली भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि ह्या भारताच्या दक्षिण काशीमध्ये जवळजवळ आज 25 ते 30 लाख वारकरी हे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेले आहे. तब्बल जवळजवळ 22-23 दिवसाचा पायी चालत हा वारकरी आपल्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येतो. मी या पंढरपूरचा भूमिपुत्र आहे आणि या पंढरपूरचा भूमिपुत्र एक टांगेवाल्याचा मुलगा आज पांडुरंगाच्या आशीर्वादानं
जवळजवळ मोहोळ मतदारसंघातून तब्बल 31,000 मताधिक्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेला. त्या पांडुरंगाची एक मोठी पुण्याई ही माझ्या पाठीशी राहिली आणि दरवर्षी हे अन्नदानाचा कार्यक्रम मी करतो. आयुष्यामध्ये आपल्याला जाताना काही घेऊन जायचं नाही आहे म्हणून एकादशीला सकाळी 8 वाजता सुरू झालेला हा माझा महाप्रसादाचा कार्यक्रम द्वादशीला संध्याकाळी रात्री 12 वाजता मी संपवतो. आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतरनं हे जे वारकरी येतात त्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये कुठंतरी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं खिचडी वाटप, केळी वाटप अविरतपणे दिवसभर चालू राहते आणि उद्या सकाळी 8 वाजता द्वादशीचा कार्यक्रम होतो आणि द्वादशीला उपवास सोडण्यासाठी सकाळी 8 वाजता आमचा जेवणाचा कार्यक्रम चालू होतो. तो रात्री आमचा कार्यक्रम तो संपतो आणि या गोष्टीचं एक मनस्वी इतका समाधान आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक साधा गरीब कार्यकर्ता, एक टांगेवाल्याच्या पोटी जन्म घेतलेला एक टांगेवाल्याचा मुलगा आज एक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करत असताना एक समाधान लागतं की आयुष्यामध्ये आपण कुठंतरी एक पुण्याचं काम करतोय, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय आणि समाजाचं देणं लागत असताना ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीत हे वारकरी संप्रदाय येतो हा लहानपणापासून मी बघत आलो. माझ्या घरीसुद्धा जवळजवळ 1,000च्या आसपास हे वारकरी संप्रदायाच्या दिंड्या आलेल्या आहेत. तिथंसुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ हा महाप्रसादाचा लाभ आमच्यातर्फे दिला जातो आणि इथं आपण पाहिलं एक मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांना सकाळी 8 वाजता हे जी खिचडी चालू होती, केळी वाटप चालू होतो, तो जवळजवळ संध्याकाळपर्यंत हा आमचा कार्यक्रम बंद ठेवला जात नाही. माझ्या मतदारसंघातले सर्व माझे सहकारी कार्यकर्ते, माझा पूर्ण परिवार, माझं सगळी लोक आज इथं कामाला लागलेली आहेत आणि हा एक मनस्वी आनंद आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही पुण्य काय केलं, तुमच्या आयुष्यामध्ये येऊन तुम्ही वारकऱ्यांसाठी काय केलं आणि हे आज सगळ्यांच्या ज्यावेळेला वारकरी डिश घेतात, खिचडी खातात, केळी खातात, पाणी पितात त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान वाटतं की आपण या भूमीत जन्मलो, या भूमीचा पांग आपण फेडला पाहिजे. किती दिवसापासून भाऊ ही सेवा केली? ही मी वयाच्या 16व्या वर्षी शिवसेनेचा शहर प्रमुख झालो या पंढरपूरचा. तो काळ होता 1991 सालाचा आणि 91पासून सुरू झालेली ही माझी परंपरा ही मी अखंड चालू ठेवली. त्यावेळेचा काळ थोडा वेगळा होता. मी गरीब होतो, एक टांगवाल्याचा मुलगा म्हणून त्यावेळेला आम्ही 5-10 क्रेट हे आणायचो, केळी आणायचो आणि जेवढी आपल्याला जमल तेवढी वाटायचो. जसं संघर्ष करत गेलो, जसं स्ट्रगल करत गेलो आणि ह्याच पांडुरंगाच्या आशीर्वादानं माझी परिस्थिती बऱ्यापैकी चांगली झाली आणि त्यानंतर मी ठरवलं की हे जे काय आपल्याला मिळालेलं आहे हे पांडुरंगाच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या आपल्याला मिळालेला एक खारीचा वाटा ह्या आपल्या वारकरी संप्रदाय जो येतो या वारकऱ्याच्या मुखामध्ये आपण घातला तर त्याचा एक आपल्याला आशीर्वाद त्या वारकऱ्याचा लागत आणि खूप आनंद वाटतो की आपण हे जे अन्नदान करतो हे अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे हे पुण्य हे आपल्या नशिबाला मिळतं या गोष्टीचं समाधान आहे. शहरात आपण एकनाथ शिंदे साहेब आणि इतर राजकीय नेत्यांची